पावसाळा अतिशय भयंकर आहे। साधारणतः 7 जूनला आपल्याकडे मृगणी नक्षत्र निघत होता, पण आता आपण जाणकार आहात, शेतकरी वयस्कर आहात, आता तिथीप्रमाणे कुठलाही सीझन होत नाही। यावेळेस आपल्याला अतिशय काळजी स्वतःची कुटुंबाची घ्यावी लागते, कारण अवकाळी पाऊस 1 तारखेपासून सांगितलंय। मग 1 तारखेला जे अवकाळी पाऊस येईल ते पाऊस चांगला पडल्यानंतर सुद्धा पेरणी आपण करायची नाही। शेतकरी काय करतात, शेताच्या बाहेर पाणी निघालं की लागलीच कापसाची सोयाबीनची पेरणी करतात। साधारणतः शास्त्रज्ञाचा असा अंदाज आहे की यावेळेस 10 जूनच्या नंतरच पाऊस पडण्याची शक्यता आहे। पण मी सुरुवातीला शब्द असा वापरला होता की यावेळेस पावसाळा अतिशय भयंकर आहे, म्हणून तुमची मानसिक तयारी करण्यासाठी आम्ही हे जनजागृती अभियान सुरू केले। साधारणतः 92% पाऊस पडणार होता आपल्याकडे, पण आता पावसाचं प्रमाण झालं 90%। तरी काही भिण्याची गोष्ट नाही, पण काळजी घेण्याची गरज आहे। आता 90% पाऊस जे पडणार जून ते सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये आपल्यामध्ये पडते। साधारणतः आपल्या पेरण्या सुरू होतात 15 जून पासून, पण यावेळेस जून मध्ये कमी पाऊस सांगितलाय, जुलै ऑगस्ट मध्ये मध्यम पाऊस सांगितलाय आणि सप्टेंबर मध्ये पाऊसच नाही। काय काळजी घ्यायची? एक तर शेताच्या बाहेर पाणी आल्याशिवाय पेरणी करू नका। 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका। नंबर 3 गोष्ट आहे, सोयाबीनचं बियाणं घरचंच वापरायचं। घरचं बियाणं संपल्यानंतर बाजारामध्ये तुम्ही संपर्क साधायचा। सोयाबीनची पेरणी करताना बीज प्रक्रिया कशी करावी, कोणत्या जाती घ्याव्या, 90 ते 95 दिवसाच्या, 120-25 दिवसाच्या जाती आता घ्यायच्या नाही, कमी कालावधीच्या सोयाबीनच्या जाती घ्याव्या। त्याच्यावर मार्गदर्शन आमचे शास्त्रज्ञ करतील। आता हे पावसाळा लांबण्याचं मुख्य कारण आहे अल्निनो। तुम्ही बरंचसं वाचलं असाल की मी ग्रामीण भाषेमध्ये असं सांगतो की प्रशांत महासागराच्या समुद्राचं तापमान वाढलं की जे भारतामध्ये पाऊसच्या ढगापासून तयार होत असते ते पाऊस तयार करणारे ढग आपल्या देशाच्या बाउंड्रीवरून जातात आणि सगळ्या भारतामध्ये अलग अलग पद्धतीने पसरतात। काही जागी पाऊस जास्त पडते, काही जागी कमी पडतो, काही जागी पाऊसच पडत नाही। तर अशा वेळेस हे वर्ष या वर्षी लागले बघा। आता